मैत्रिणींनो पाहू शकता फक्त आणि फक्त स्कूटी ट्रेनिंगचा आजचा तिसरा दिवस आहे. तर छान प्रकारे मॅडम यांना कंट्रोल आलेला आहे त्यांच्या गाडीवरती, पाहू शकता तुम्ही. खूप छान. तर मनीषा मॅडम यांच्याकडून काय चूक व्हायची, त्यांच्याकडून चुकून रेस वाढली जायची, ॲक्सिलेटर वाढला जायचा, मग त्यांना त्यांच्या गाडीवरती कंट्रोल राहत नसायचं, मग त्या वायबल व्हायच्या. अशा वेळी काय करावं हे त्यांना सुचत नसायचं. त्यासाठी आत्ता त्यांनी आपला क्लास जॉईन केलेला आहे. तर आज त्यांचा ट्रेनिंगचा फक्त आणि फक्त तिसराच दिवस आहे. पाहू शकता मैत्रिणींनो, खूप छान असं कंट्रोल आलेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडून चुकूनसुद्धा रेस वाढत नाही आहे, ॲक्सिलेटर वाढत नाही. चालू सिच्युएशनमध्ये त्या गाडी टर्न करून घेत आहेत, पाहू शकता तुम्ही. महत्त्वाचं तेच आहे मैत्रिणींनो, की तुम्हाला गाडीवरती कंट्रोल आलं पाहिजे. जरी गाडी दिसायला छोटी जरी असली तर इंजिन आहे ते कधी हातातून निसटून जाईल हे सांगू शकत नाही, मैजा होण्याची शक्यता असते. तर त्यासाठी कंट्रोल येणं खूप आणि खूप महत्त्वाचं आहे मैत्रिणींनो. तर थांबायच्या वेळीसुद्धा त्यांची चूक होत नाही आहे, चुकून ॲक्सिलेटरसुद्धा वाढत नाही आहे, बरोबर त्या पुढे जाऊन थांबत आहेत त्या. तर मैत्रिणींनो पाहू शकता, इथे थोडंसं आपलं खडबडीत जागा आहे, खडबडीत रोड आहे. इथे ग्राउंड असल्यामुळे रोड काही एकसारखा नाही आहे, तरीसुद्धा मनीषा मॅडम यांना छान प्रकारे कंट्रोल आलेला आहे. चुकून त्यांच्याकडून रेस वाढत होती, त्या वायबल होत होत्या, पण आत्ता अजिबात तसं होत नाही आहे. त्यांना त्यांच्या गाडीवरती कंट्रोल राहते, रेसवरती कंट्रोल राहते, ब्रेकवरतीसुद्धा त्यांचं कंट्रोल राहत आहे. खूप छान, खूप छान, मस्त मस्त. असं सरळ त्यांनी एकसारखं जर त्यांनी सरळ एकसारखं जर गाडी चालवली तर त्यांना आता टर्न घ्यायलासुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही. तर मी त्यांना आता टिप्स देणार आहे की टर्न कशा पद्धतीने घ्यायचं आहे. तर आता त्यांची मी टर्नचीसुद्धा प्रॅक्टिस करून घेणार आहे मैत्रिणींनो. तर असंच कंटिन्यू राहा आपल्या चॅनलसोबत. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. ज्यावेळेस तुम्ही गाडी टर्न करत असता त्यावेळेस गाडीचा वेग पकडलेला असतो. तर नॉर्मली तुम्हाला तुमच्या गाडीचा वेग कमी करायचा आहे आणि जिथे जिथे तुम्ही टर्न घेता अशा ठिकाणी नॉर्मली हळूहळू पाठीमागचा ब्रेक प्रेस करायचा आहे. तर हा राऊंड झाला की मी त्यांना टर्न घ्यायला शिकवणार आहे मैत्रिणींनो. त्या अगोदर मी तुम्हाला त्या टिप्स सांगितल्या टर्न कशा प्रकारे घ्यायचा, कारण गर्दीत वगैरे जास्तीच्या वेगात गाडी चालवून आपल्याला जमत नाही. आपल्या स्पीडवरती कंट्रोल येण्यासाठी आणि टर्न छान प्रकारे घेता यावेत म्हणून गोल राऊंडची प्रॅक्टिस मी आता त्यांच्याकडून करून घेणार आहे. पाहूयात आता ते व्यवस्थित करत आहेत का ते. तर मैत्रिणींनो, आता तुम्ही पाहिलंच असेल तर मनीषा मॅडम यांनी सरळ छान प्रकारे गाडी चालवलेली आहे. तर मी आता त्यांना गोल राऊंडची प्रॅक्टिस करायला लावणार आहे. तर मैत्रिणींनो, ज्यावेळेस तुम्ही ऑन रोड गाडी चालवत असता त्यावेळेस तुमच्या गाडीचा वेग हा पकडलेला असतो. पण अशा वेळी काय करायचं आहे, जास्त वेगात टर्न घेऊन आपल्याला जमत नाही, कारण पडण्याची शक्यता असते. त्यासाठी ज्यावेळेस तुम्ही सरळ गाडी चालवत असता आणि समोर तुम्हाला टर्न घ्यायचा असतो, अशा वेळी तुमचं स्पीड जे आहे ते पाठीमागूनच कमी झालं पाहिजे आणि पाठीमागचा ब्रेक हळूहळू प्रेस करत करत तुम्हाला टर्न घ्यायचा आहे. तर पाहूयात आता आपण मनीषा मॅडम त्या पद्धतीने टर्न घेत आहेत का त्या. हे बघा मॅडम, आता आपण काय करतो, सरळ ज्यावेळेस गाडी चालवतो का, त्यावेळेस आपल्या गाडीनं काय करायचं असतं, गाडीचा वेग पकडतो बसतो का.
तर मैत्रिणींनो, पाहूयात आता मनीषा मॅडम छान प्रकारे टर्न घेत आहेत का त्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान, खूप छान. ज्यावेळेस टर्न घेत असता त्यावेळेस तुमच्या गाडीचा वेग कमी स्पीडमध्ये एकसारखा वेग असायला पाहिजे. तो जो वेग आहे तो कमी जास्त वेग अजिबात करायचा नाही आहे किंवा जास्त स्पीडमध्ये टर्न अजिबात घ्यायचा नाही, कारण गाडी पडण्याची शक्यता असते. त्यासाठी तुम्ही नॉर्मली वेग कमी करायचा आहे आणि हळूहळू पाठीमागचा ब्रेक प्रेस करत तुम्ही टर्न घ्यायचा आहे. खूप छान, खूप छान मॅडम. पायवरती ठेवून बघूया जमते का. त्यासाठी आपल्या बॉडीवरती सुद्धा आपलं कंट्रोल असायला हवं. ब्रेक प्रेस करत करत वेग जो आहे तो एकसारखा वेग ठेवायचा आणि अशा प्रकारे टर्न घ्यायचा. खूप छान, खूप छान मॅडम, खूप छान, खूप छान.